Chapter number 6, Refraction of Light. In this topic we are going to study refraction of light, refractive index, laws of refraction and dispersion of light. कॅन यू रिकॉल दोन क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहे. व्हॉट इज मेंट बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर विद्यार्थ्यांनो हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये अभ्यासलेलं आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय की ज्यावेळेस लाईट रेज एखाद्या सरफेसवरती फॉल होतात त्यावेळेस ते टर्न बॅक होतात, त्या प्रोसेसला आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो. आणि त्याच्याशी रिलेटेड लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये अभ्यासलेलं आहे. आता या टॉपिकमध्ये आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ही फेनॉमेनॉन अभ्यासायची आहे. वी हॅव सीन दॅट जनरली लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. बिकॉज ऑफ दिस, इफ अन ऑपेक ऑब्जेक्ट लाईज इन इट्स पाथ, अ शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म. We have also seen in the previous classes how these shadow changes due to the change in relative position of the source of light and object. But the light can bend under the some special circumstances as we will see below. आता या ठिकाणी काय सांगितलं की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. लाईट रेज ऑलवेज स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतात. त्यामुळे ज्यावेळेस एखादा ओपेक ऑब्जेक्ट आपण त्याच्या पाथमध्ये ठेवतो त्यावेळेस शॅडो फॉर्मेशन होते. बट दिस शॅडो फॉर्मेशन आणि शॅडोचं जे नेचर आहे चेंजेस विथ रिस्पेक्ट टू द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ दी सोर्स ऑफ लाईट आणि ऑब्जेक्ट आणि सोर्स ऑफ लाईटच्या रिलेटिव्ह पोझिशनमुळे शॅडोचं जे पोझिशन आहे आणि त्याचबरोबर त्याचा जो नेचर आहे चेंज होते. हे सुद्धा आपण प्रिव्हियस क्लासेसमध्ये अभ्यासलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अभ्यासायचं आहे. तर लाईट कॅन बेंड अंडर द स्पेशल सर्कमस्टन्सेस. तर लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन, वी नो दॅट. बट लाईट ऑल्सो बेंड और लाईट कॅन बेंड अंडर स्पेशल circumstances. And how can it bend, we will see here. So for this we have to study the two activities given in your book. First activity, take a transparent glass and fill it with water. Dip some portion of pencil vertically in water and observe the thickness of the portion of the pencil in water. Now keep the pencil inclined to water's surface and observe its thickness. In both cases, the portion of the pencil inside the water appears to be thicker than the portion of the above water. In the second case, the pencil appears to be broken near the surface of the water. And why does this happen? आता ॲक्टिव्हिटी फर्स्टमध्ये काय सांगितलं की एक ग्लास घ्या आणि ग्लासमध्ये पाणी भरा आणि त्याचबरोबर एक पेन्सिल आपल्याला अशा पद्धतीने इन्क्लाइंड पोझिशनमध्ये ठेवायची. नाव ऑब्झर्व द इमेज ऑफ पेन्सिल इनसाइड द वॉटर. तर आपल्याला दोन केसेस या ठिकाणी आढळून येतात की जी पेन्सिल आहे ठेवताना आपण इन्क्लाइन ठेवली तर आपल्याला तिची इमेजसुद्धा जी शॅडोसुद्धा आहे पाण्यामध्ये स्ट्रेट दिसली पाहिजे, पण असं दिसत नाही. तर आपल्याला या ठिकाणी ज्या ठिकाणी पेन्सिल ही बुडते पाण्यामध्ये त्या सरफेसला आपल्याला पेन्सिल ही ब्रेक झालेली दिसते. आणि त्याचबरोबर द पोर्शन ऑफ द पेन्सिल इनसाइड वॉटर इट ॲपियर्स टू बी थिकर दॅन द पोर्शन ऑफ पेन्सिल आउट ऑफ द वॉटर. म्हणजे जे पेन्सिलचा भाग हा पाण्याच्या बाहेर आहे तो आपल्याला म्हणजे त्याची जाडी आपल्याला पेन्सिलमध्ये जे पाण्यामध्ये जो पेन्सिलचा भाग आहे त्याच्यापेक्षा कमी थिक दिसतो. दॅट मीन्स the portion of the pencil appears to be thicker which is present in the water. Then second activity, keep a 5 rupees coin in a metallic vessel. Keep the 5 rupees coin in a metallic vessel. Slowly go away from the vessel. Stop at the place when the coin disappears. Keep looking in the direction of the coin. Ask a friend to slowly fill the water in the vessel. You will be able to see coin once level of water reaches a certain height. Why does it happen? आता या नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काय करतो आहे आपण की एक बाउल घेतला आणि या बाउलमध्ये आपण 5 रुपीज कॉईन अशा पद्धतीने तळाशी ठेवला. तर ॲक्च्युली ट्रू पोझिशन ऑफ द कॉईन ही आहे, पण ज्यावेळेस आपण कॉईन हे ऑब्झर्व करतो तर कॉईन ॲपियर्स टू बी हिअर. तर तळाशी असलेल्या या कॉईनची इमेज आपल्याला या ठिकाणी वरती फॉर्म झालेली दिसून येते. इन बोथ द above activities, the observed effects are created due to the change in the direction of the light while coming out of the water. तर दोन्ही केसेसमध्ये जे लाईटची डायरेक्शन आहे ट्रॅव्हल करण्याची while coming out of the water, त्या लाईटच्या ट्रॅव्हलिंगच्या जो पाथ चेंज झाल्यामुळे आपल्याला हा इफेक्ट दिसून येतो. So light changes its direction when going from one transparent medium to the another transparent medium. This is called the refraction of light. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय की ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल्स करतो एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये तर त्यावेळेस त्या
लाईटचा पाथ हा चेंज होतो, त्याचे डायरेक्शन चेंज होते. सो दिस इज नोन ॲज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट.